नमस्कार मित्रांनो, मी नितीन थोडं स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण एक्सेल 6 आणि ग्रँड विटाराची डिलिव्हरी घेतली होती. आज आपण वाशीला आलो आहे एक्सेल 6च्या ॲक्सेसरीज फिटमेंटसाठी. तुम्ही बघू शकता मागे गाडी लागली आहे. तर आपण कुठे आलो आहे वाशीला, लोकेशन वगैरे सगळं डिटेल मी तुम्हाला शेअर करेनच. तर ॲक्सेसरीजमध्ये आपण सध्या सीट कवर, फ्लोअर मॅट, डोर रॅपिंग, स्टेअरिंग रॅपिंग वगैरे घेतलं आहे. गाडीला आपल्याला PPF सुद्धा करायचं आहे, पण PPF आपण इथे नाही करत आहे. PPF आपण वाशीमध्येच दुसऱ्या लोकेशनला आहे, त्याच्या डिटेल मी तुम्हाला शेअर करेनच. आता व्हिडिओ बघत राहा. आपण एक्सरसाइज फिटमेंट नंतरचा लुक मी तुम्हाला जरूर दाखवेन. पण इंटिरियरचा ॲक्सेसरीजचा कलर जो घेतला आहे तो गाडीच्या इंटिरियरला मॅचिंग घेतला आहे. गाडीचा रूफ आईस ग्रे कलरचा आहे, त्याच्यामुळे आपण आईस ग्रे आणि ब्लॅक टोनमध्येच सीट्स ठेवल्या आहेत. तुम्हाला मी दाखवतो सीट कवर. आपण तुम्ही बघू शकता टॉप गिअर ब्रँडचं सीट कवर घेतलं आहे आपण. फ्रंट सीट्स आहे. फ्रंट सीटला आपल्याला एअरबॅग असल्यामुळे एअरबॅग फ्रेंडली कवर आहे. काम चालू आहे अजून बाकी सीटवर. गाडीचं काम झालेलं आहे, पण तुम्हाला फिटमेंट शो करतो मी. टॉप गिअर ब्रँडचे सीट कवर लावले आहेत आपण आईस ग्रे कलरमध्ये. आपल्या रूफला मॅचिंग सेम 70 फ्लोअर मॅट लावले टॉप गिअरचे. 70 फ्लोअर मॅट लावले. त्याचबरोबर डोअर पॅड सेम आइस ग्रे कलर के लेदर टच. स्टेअरिंग व्हील रॅप, मिडल रोडची फिटमेंट. त्याचबरोबर डोर ड्रॅप्स लावलेत आपण कर्टन्सचे. A few moments later. ॲक्सेसरीज फिटमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर गाडी आपण PPF कोटिंगसाठी घेऊन आलो आहे. तर वाशीमध्येच आहे, शालोम PPF म्हणून. लोकेशन आणि डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेनच. तर PPFसाठी 2 दिवस लागणार आहेत. तर गाडी आपण इथे ड्रॉप करतो आहे आणि 2 दिवसानंतर आपण पिकअपला येऊ, तेव्हा तुम्हाला मी फायनल फिनिश दाखवेन. 2 days later. आपली गाडी PPF म्हणून रेडी झाली आहे. पण कार कलेक्ट करायसाठी आलो आहे पुन्हा वाशीला. तुम्हाला फायनल प्रोडक्ट दाखवतो. फायनली आपली गाडी रेडी झाली आहे PPF करून. जसं मी बोललो होतो 2 दिवसापूर्वी, तुम्ही बघू शकता आपल्या मागे गाडी एकदम चमकते. शोरूमपेक्षा जास्त शाईन दिसते सध्या. तर फायनल प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो. PPF वर्क डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. फिनिशिंग, कॉर्नरला स्टिचिंग. पीपीएफ मध्ये गाडीचा ग्लॉसीनेस तुम्ही पाहू शकता किती वाढलेला आहे.
आपण 200 मायक्रॉन्सचं PPF केलं आहे. जे डिटेल्स वगैरे कुठून केले, वाशीमध्ये स्टोरेज शॅलॉम म्हणून, सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तुम्ही जरूर व्हिजिट करा. A few moments later. PPF झाल्यानंतर आपल्या कारचे काही ॲक्सेसरीज पेंडिंग ठेवलेले आहे आपण शोरूममधून. टेलगेट गार्निश, डोअर वायझर, साईड मोल्डिंग, ते आपण फिटमेंटसाठी आता घेऊन आलो आहे शोरूमला गाडी. PPF करून गाडी मिळालेली आहे. बाकी आपण शोरूमच्या ज्या ॲक्सेसरीज पेंडिंग होत्या, साईड डोअर मोल्डिंग, डोअर वायझर, क्रोम गार्निश वगैरे, ते आपण फिटमेंट करून घेतलेले आहेत. बाकी आता ऑलमोस्ट सगळ्या ॲक्सेसरीज कंप्लीट झाल्यात. फक्त 15 दिवसानंतर एका PPFसाठी चेकिंगसाठी आपल्याला रिव्हिजिट करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया. आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाकी आपण ॲक्सेसरीज फिटमेंट कुठे केल्या, PPF कुठे केल्या, याच्या डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेनच, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे. तर जरूर व्हिजिट करा. बाकी ॲज अ कस्टमर रिव्ह्यू तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये दिसेलच प्रोडक्ट वाईज. बाकी दुसरे काही डाऊट्स असेल तुम्ही जरूर विचारा, मी जरूर त्याचा आन्सर करेन. ठीक आहे, तेवढंच बोलून आजचा व्हिडिओ आपण संपवूया. भेटूया आपण नेक्स्ट टाईम नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.